मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 278 कोटी 7 लाख रुपयांचा पीक विम्याचा निधी मंजूर करण्यात आलेला, परंतु मित्रांनो अद्यापही बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहेत. आणि यामध्ये मित्रांनो बघायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा या एल्ड बेसमधून लोकलाइज मध्ये वगैरे झालेले नाही कन्वर्ट. आणि मित्रांनो बरेच शेतकरी हे असे आहेत ज्यांना पीक विमा मिळाला, परंतु त्यांच्या खात्यावर कमी प्रमाणात पीक विमा मिळालेला आहे. आपण या अगोदर सुद्धा या जिल्ह्याविषयी बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. आज परत एकदा या जिल्ह्याविषयी, या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याबद्दल माहिती घेणार आहोत ते व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील ते डायरेक्टली इंस्टाग्रामला विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो सविस्तररित्या माहिती घेऊया, ज्याच्यामध्ये 2024च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जवळपास 3,06,000 शेतकऱ्यांनी जे क्लेम केलेले होते त्याच्यापैकी जवळपास 2,27,000 क्लेम हे कंपनीने मंजूर केलेले आहेत. आणि त्याच्यापैकी जे 2,27,000 जे क्लेम मंजूर केलेले आहेत त्याच्यापैकी अद्यापही बरेच शेतकरी हे या पीक विम्यापासून वंचित आहे. 278 कोटी 7 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता, तो देखील अद्यापही कंपनीने कुठे ठेवला आहे ते कंपनीलाच माहित आहे. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर मित्रांनो पीक नुकसानीचे पंचनामे आणि अहवाल करण्यामध्ये जे कंपनी टाळाटाळ करत आहे. आता कंपनीच्या अधिकाऱ्यांना जे तालुका कृषी अधिकाऱ्यांबद्दल कडून म्हणजे माहिती विचारली गेली. आता आपण ज्या तालुक्याविषयी माहिती घेणार आहोत तो तालुका म्हणजे सांगोला तालुका. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याबद्दल आपण माहिती घेत आहोत, ज्याच्यामध्ये तालुका कृषी सहाय्यक कृषी अधिकारी जे असतात, ज्यांचं नाव आहे जाधव, त्यांनी आता हालचाली सुरू केलेली आहेत. आणि त्यांनी जे कंपनीच्या लोकांकडून पंचनाम्याचे आणि जे इतर अहवाल आहेत, तपशील आहेत ते मागवण्यात आलेले आहेत. आणि कंपनीकडे वारंवार स्थळ पंचनामा, त्याचबरोबर नुकसानीचे फोटो याची मागणी वारंवार जिल्हास्तरीय आढावा बैठकीत करण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही कंपनीच्या जे अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टींची जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा कृषी अधिकाऱ्यांकडे पूर्तता केलेली नाही. त्यांच्याकडे हे जे डेटा आहे तो दिलेला नाही. जर 8 दिवसात विमा कंपनीने क्षेत्राचा पंचनामा, त्यानंतर विमा वाटप याद्या, त्यानंतर रिजेक्शन याद्या, त्यानंतर फोटो हे अन्यथा दिले नाही तर अन्यथा या कंपनीवर कार्यवाही करण्यात येईल असं देखील स्पष्ट झालेलं आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, सांगोला तालुक्यातील 86,063 शेतकऱ्यांना जे पीक विम्याच्या रकमा वितरित होणार होत्या त्याच्यापैकी जवळपास 3,214 शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 5,47,73,000 रुपयाची पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली आहे. म्हणजे अद्यापही बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहेत. अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आणि पीक विम्याच्या अधिकारी सुद्धा पीक विम्याच्या जे निधी आहे त्याच्यामध्ये घोळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर उर्वरित जे 83,449 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आता सांगोला तालुक्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता जाधव मॅडम या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. त्यांनी पीक विमा कंपनीकडे डेटा मागविले आहे. आणि जे शेतकरी उर्वरित आहे, जे शेतकऱ्यांना अद्यापही रकमा वितरित झालेली नाही, त्यांना 8 दिवसाच्या आत या रकमा वितरित करा, डेटा वगैरे द्या आणि ह्या रकमा वितरित करा खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी, असं देखील निर्देश देण्यात आलेले आहे, बजावण्यात आलेला आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तुम्ही देखील सांगोला तालुक्यातून असाल किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून असाल, कोणत्याही तालुक्यातून असाल, ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्याबद्दल, तुमच्या जिल्ह्याविषयी सुद्धा अपडेट द्यायला सोपं जाईल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. 8 दिवसाच्या आत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.